हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 21वा हप्ता माझ्या खात्यावरती कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या राज्यभरातील सर्व बहिणींसाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली असून आता बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्या हप्त्याची आतुरतेने चातकासारखी प्रतीक्षा करत होतो, अखेरकार तो हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून आज सकाळपासून देखील बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। बघा, साधारणतः 2 ते 3 महिने झालं लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावरती येणं हे बंद झालं होतं। त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद झाली की काय असा देखील या ठिकाणी प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता आणि त्यातच खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मार्च महिन्याचा हप्ता आता जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आता बऱ्याच बहिणींना असा देखील प्रश्न पडला असेल की मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली, मग माझ्या खात्यावरती पैसे का जमा झाले नाही? त्याचबरोबर मार्च महिन्याचा हप्ता तर जमा होत आहे, मग एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा देखील हप्ता कधी जमा होणार असा देखील प्रश्न आता उपस्थित झाला आहे। तर बघा, काळजी करण्याची काहीच गरज नाही। सध्या आता मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला आहे। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता आज कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर ज्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मार्च महिन्याचा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली। राज्यातील बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये या ठिकाणी जमा झाले। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, जर कदाचित तुमच्या देखील खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर आता सर्वात आधी तुमच्या खात्यावरती मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता आणि मे महिन्याचा 23वा हप्ता देखील कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर स्क्रीनवरती बघू शकता अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। बघा, ज्या क्षणाची आपण आतुरतेने प्रतीक्षा करत होतो, अखेरकार तो क्षण आलेला आहे। साधारणतः 2 ते 3 महिने झालं बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नव्हते। त्यामुळे बहिणींना दररोज वाटत होतं की आज तरी पैसे येतील, आज तरी खात्यावरती पैसे जमा होतील असं बहिणींना दररोज वाटत होतं। परंतु काही तांत्रिक कारणामुळे हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झालेला होता। आता ज्या काही तांत्रिक कारणामुळे, तांत्रिक अडथळ्यामुळे हप्ता जमा होण्यास उशीर झाला होता, तर असे सर्व तांत्रिक अडथळे, तांत्रिक अडचणी दूर करण्यामध्ये आल्या असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून देखील बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे
जमा झाले आहेत आणि जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नसतील तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 21व्या हप्त्याचे वितरण अखेरकार सुरू झाले आहे. अनेक बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. पण थांबा, पैसे नेमके कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहेत, कोणत्या जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, हप्त्याच्या लाभासाठी कोणकोणत्या बाबींची पूर्तता असायला पाहिजे हे देखील समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, सध्याच्या अपडेटनुसार आता वितरण प्रक्रियेला वेग आला असून आता टप्प्याटप्प्याने हे पैसे खात्यावरती वर्ग केले जात आहेत. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की नक्की किती रुपये जमा होत आहेत, तर लक्षात घ्या, सध्या तरी फक्त मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. आता बऱ्याच बातम्यांमध्ये असं देखील सांगितलं जात होतं की 3000 रुपये जमा होणार, 4500 रुपये जमा होणार. तर बघा, सध्या जर बघायला गेलं तर सध्या तरी फक्त मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती 21व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता बऱ्याच ठिकाणी चर्चा होती की यावेळी 2 हप्ते म्हणजेच की एकत्र 3000 रुपये मिळतील, पण सध्या तरी सरकारने 1500 रुपयांचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच की सध्या तरी फक्त मार्च महिन्याचे पैसे जमा होत आहेत, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तसेच एप्रिल महिन्याचा हप्ता, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे देखील आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, आता मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे, परंतु कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा होत आहे, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. तर बघा, सध्या जर बघायला गेलं तर लाभार्थी बहिणींच्या खात्यावरती पैसे सध्या जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बघा, लाभार्थी बहिणींची संख्या ही कोटींमध्ये आहे. म्हणजेच की कोट्यावधी महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे. त्यामुळे सर्वांना एकाच वेळी पैसे मिळणं हे तांत्रिक दृष्ट्या कठीण असतं. त्यामुळे हे जे हप्त्याचे वितरण आहे हे साधारणतः 2 ते 3 दिवस सुरू राहते. म्हणजेच की आज काही बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या काही बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि परवा दिवशी काही बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार. अशा पद्धतीने 2 ते 3 दिवस पैशांचे वाटप हे चालू असते, सुरू असते. आता ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नसतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती येत्या 3 ते 4 तासांमध्ये पैसे जमा होऊ शकतात. येत्या 5 ते 10 मिनिटांमध्ये देखील पैसे जमा होऊ शकतात. आणि जर कदाचित आज पैसे जमा झाले नाहीत तर काळजी करू नका, उद्या पैसे जमा होतील. जर कदाचित उद्या देखील पैसे जमा झाले नाही तर परवा दिवशी 100% होतील. कारण की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे हा हप्ता साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये वाटप केला जात असतो. कारण की बघा, राज्यातील कोट्यावधी बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करायचे असतात. त्यामुळे या ठिकाणी एकाच वेळी सर्व बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करणे हे शक्य नसतं. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत असतात. जर कदाचित आज पैसे जमा झाले नसतील तर उद्या होतील किंवा आज येत्या 2 ते 3 तासांमध्ये देखील पैसे खात्यावरती जमा होऊ शकतात. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता या ठिकाणी हप्त्याचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता कधीही आणि कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आणि सध्या फक्त मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होत आहे. 21व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील तर ज्या बहिणींची eKYC पूर्ण असेल, ज्या बहिणींनी eKYC पूर्ण केली असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार.
त्यानंतर ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी शर्तीमध्ये बसत असतील, तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच की फक्त पात्र असणाऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर ज्या बहिणींची ई-केवायसी नसेल, ज्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल, तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणींनो, सरकार आपल्यासाठी या महत्वाच्या योजना राबवत आहे, पण त्याची योग्य माहिती वेळेवरती मिळणं खूप गरजेचं असतं. आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी म्हणजेच की माहिती गोळा करतच असतो. बघा, आता सध्या तरी 1500 रुपये जमा होत आहेत. आज कधीही कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, कारण की मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे वितरण सुरू झाले असल्यामुळे मार्च महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही. सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील जमा झाले आहेत, आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले नसतील तर येत्या अवघ्या काही तासामध्ये पैसे जमा होतील. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आता सध्या तरी फक्त मार्च महिन्याचा हप्ता जमा होत असला तरी सरकारने लवकरात लवकर एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता देणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की मागील साधारणतः 2 ते 3 महिने झालं बहिणींना हप्त्याची प्रतीक्षा होती. खरं तर सरकारने मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता, मे महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे 4500 रुपये एकाच वेळी द्यायला पाहिजे होते, परंतु सध्या तरी बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. येत्या अवघ्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल, जर तुम्ही ई-केवायसी केली असेल, तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.